सविस्तर बातमी बघूया। हैदराबाद गॅझेटियरमधील नोंदींच्या आधारे मराठा समाजातील पात्र अर्जदारांना कुणबी प्रमाणपत्र देण्याची मागणी करत मनोज जरांगेंनी मुंबईत विराट आंदोलन केलं। या आंदोलनानंतर सरकारने जीआर काढत त्यांची ही मागणी मान्य केली होती। म्हणजे हे आंदोलन करून आता 3 महिने लोटलेले आहेत, पण प्रमाणपत्र वितरणाचा वेग अत्यंत कमी आहे आणि अधिकृत आकडेवारीवरून हे समोर आलंय। मराठवाड्यातील 8 जिल्ह्यांमध्ये फक्त 594 अर्ज प्राप्त झाले आहेत। त्यापैकी केवळ 98 अर्जांना कुणबी प्रमाणपत्र देण्यात आलेलं आहे। काही सविस्तर आपण बाबी पण यातल्या जाणून घेऊया। कुणबी प्रमाणपत्राकरता मराठवाड्यातून अर्ज किती आले तर एकूण 594 अर्ज आले। परभणीमध्ये 445 अर्ज आलेत, 47 मंजूर झालेले आहेत। जालन्यामधून 78 अर्ज आलेले आहेत, फक्त 8 मंजूर झालेले आहेत। छत्रपती संभाजीनगरमधून 14 अर्ज आलेले आहेत, पण अजून एकही मंजूर झालेला नाही। लातूरमधून 12 अर्ज आलेले आहेत, 9 मंजूर झालेले आहेत। बीडमधून 12 अर्ज आले आहेत, 9 मंजूर झाले आहेत। हिंगोलीतून 5 अर्ज आले आहेत, 3च मंजूर झाले आहेत। नांदेडमधून 5 अर्ज आले आहेत, 5ही मंजूर आहेत। धाराशिवमधून 13 अर्ज आलेले आहेत, फक्त 4 मंजूर आहेत। जर सरकार मुद्दाम जाणून बुजून दिरंगाई करायला लागले, अधिकारी दिरंगाई करायला लागले, मराठा समाजाविषयी यांची भावना अशी का होती मला काही कळतच नाही। हैदराबादचा गॅझेटियरचा जीआर काढलाय ना फडणवीस साहेबांनी, विखे पाटील साहेबांनी काढलाय ना, मग तुम्ही कुचराई का करताय? लोकांनी या मराठवाड्यातल्या सगळे कुणबी येतं हैदराबादच्या गॅझेटियरनुसार, तुम्ही दिरंगाई का करता मला समजतच नाहीये। अधिकारी अर्जच घेत नाहीये, काय करणार लोक? शिंदे समितीने नोंदी शोधल्या, त्याचे कुणबी प्रमाणपत्र सुद्धा अधिकारी देत नाही। इतकी वाईट परिस्थिती, ज्यांचे कुणबी प्रमाणपत्र निघाले त्यांचे व्हॅलिडिटी देत नाहीये। हे कित्येक तरी अधिकारी करतात आणि एकीकडून मग दाखवायचं की मराठीने अर्जच नाही केले, मग आता कुणबी प्रमाणपत्र नाही दिलं। अहो अर्ज करतीलच कसे? गटीच्या समित्याच गठीत नाही गावात। तहसीलदारकडे गेलं, तो डायरेक्ट सांगतोय आम्हाला सरकारचे आदेश नाही। कुठं करायचे अर्ज?